सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रहो, आपण नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि पगारदार पतसंस्था या पतसंस्थांचे ताळेबंदाचे रचनासंबंधी विश्लेषण आपण करत आहोत आणि त्यामध्ये आपण देणे बाजूची चर्चा केलेली आहे आणि येणे बाजूमध्ये चर्चा करत आहोत. आणि येणे बाजूमध्ये आपण याआधी रोख शिल्लक असेल, बँक शिल्लक असेल, निधीची गुंतवणूक असेल यावर चर्चा केलेली आहे. आणि कर्जाच्या बाबतीमध्ये आपण सर्व प्रकारची जी कर्ज आहेत त्यासंबंधी सुद्धा चर्चा केलेली आहे. आता पुढं आपल्याला कर्जाची थकबाकी म्हणजे काय आहे आणि थकबाकीची वसुली कशी असते यासंबंधी या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर बऱ्याचदा असं होतं की कर्ज वसुली या विषयावर बोलताना अनेक बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की सर, कर्ज वसुलीवर आपण डायरेक्ट बोला, कारणांवर बोलण्याची आवश्यकता नाही. पण मित्र हो, आपल्याला थकबाकी का झालेली आहे आणि मग कर्ज वसुलीची परिस्थिती का निर्माण झालेली आहे त्यामागं कारणं असतात. आणि त्यामुळे कारणांचा जर आपण बिमोड केला तर आपली वसुली सुद्धा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वसुलीची प्रक्रिया सुद्धा फारशी राबवण्याची आवश्यकता नाही. कारण वसुली हा शब्दच असा आहे की थकबाकी, जेव्हा थकबाकी होते तेव्हा वसुली होते. एरवी सर्व कर्ज खाती व्यवस्थित चालत असतात. मग जेव्हा ओव्हरड्यूचा प्रश्न येतो, जेव्हा एखादा हप्ता थकतो, तेव्हा आपल्याला थकबाकी म्हटलं की रिकव्हरी सुरू होते. आणि त्यामुळं वसुलीच्या आधी आपल्याला थकबाकीची कारणं ही सुद्धा समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच कारणांचा परिपाक किंवा परिणाम म्हणजे आपली थकबाकी वसुली आपल्याला ताकदीने करावी लागते किंवा कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी लागते. थकबाकीची जर कारणं आपण पाहिली तर त्यामध्ये मुख्यतः आपल्याला दोन कारणांमध्ये ती विभागणी करता येईल. त्यामध्ये एक आहे की परिस्थितीनुसार आणि दुसरं मात्र जे आहे ते जाणीवपूर्वक आहे. आता परिस्थितीनुसार याचा अर्थ काय आहे की बऱ्याचदा असं होतं की अनपेक्षित, हे ज्याला आपण म्हणतो की आकस्मिक अशा काही गोष्टी किंवा अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला कर्जाचे हप्ते परतफेड करणं हे अतिशय अवघड होऊन बसतं किंवा जिकरीचं होऊन बसतं. जसं आता करोनाच्या काळामध्ये अनेक लोकांचे व्यवसाय गेलेले आहेत, अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी कामगारांवर वेतनाच्या अडचणी आल्या आहेत, काही ठिकाणी कामगार कपात केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पूर्वी जी काही कर्ज घेतलेली आहेत ती कर्ज वेळेत भरणं हे सुद्धा अवघड होऊन जातं. आणि त्यामुळे परिस्थितीनुसार यामध्ये आपण पाहतो की परिस्थितीमध्ये पहिली अडचण येते की नोकरी गमावणे. की सर्व क्षेत्रामध्ये जसं आपण पाहतो की विविध आर्थिक विपरीत परिणाम झाल्यामुळं अनेकांच्या नोकऱ्या त्यामध्ये अडचणीमध्ये येतात. नोकऱ्या अडचणीत आल्या की त्यांची कर्ज हप्ते थकतात आणि मग कर्ज हप्ते थकले की आपल्याला कर्ज उचलीच्या अडचणी निर्माण होतात. अनपेक्षित खर्चामध्ये बऱ्याचदा कर्ज घेतलं जातं आणि ते अशा काही गोष्टींसाठी खर्च केलं जातं. मग त्यामध्ये मुलालेकरांचा विवाह असेल किंवा आजारपण असेल किंवा अचानक कुठेतरी फिरण्यासाठी बाहेर देशामध्ये जाणं असेल किंवा वेगळ्या प्रकारे लोक खर्च करतात की तो खर्च अनपेक्षित काढतात आणि तो खर्च पण करतात. त्यानंतर शिक्षण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की उच्च शिक्षणाला आज एवढा खर्च येतो की लोकांना कर्ज काढून सुद्धा त्या उच्च शिक्षणाची फी भरावी लागते. कोणत्याही व्यावसायिक असो किंवा इतर असो, तांत्रिक असो, व्यावसायिक असो, त्यामध्ये मोठी फी, शैक्षणिक फी ही आपल्या पालकांना भरावी लागते. आणि त्यामुळं त्याचा परिणामसुद्धा वेळेवर हप्ता भरण्यामध्ये होत असतो. सामाजिक दायित्वामध्ये जर आपण म्हणाल तर आपल्या शहरांपेक्षा आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलात तर ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा किंवा बऱ्याचदा अशा पद्धतीचा गावासाठी तू खर्च कर. आणि यामध्ये सुद्धा बऱ्याचदा नात्यागोत्यांमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून सुद्धा अनेक लोकांचा खर्च हा होतो आणि त्याचा परिणाम कर्ज हप्त्यांवर होत असतो. नियमित उत्पन्न गमावणे, जसं आपण म्हणतो नियमित जी नोकरी होती नोकरी गमावलेली आहे, तसंच बऱ्याच व्यवसायांमध्ये छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे असोत, छोटे असोत, मोठे व्यवसाय असोत,
अनेकांचं नियमित उत्पन्न हे बुडालेलं आहे. अनेक व्यवसाय हे घरघरीला लागलेले आहेत आणि त्यामुळे या अडचणीत आलेल्या व्यवसायामध्ये जे कर्जाचे हप्ते त्या व्यक्तीनं वेळेवर भरले असते ते उत्पन्न त्याला मिळत नाही आणि त्यामुळं नियमित उत्पन्न न मिळणे किंवा गमावणे हे सुद्धा परिस्थितीनुसार थकबाकीचं कारण होऊ शकतं. अपघात असेल, बऱ्याचदा असं होऊ शकतं की एखादा अनफॉर्च्युनेटली ज्याला आपण म्हणतो की दुर्दैवानं एखाद्याचा अपघात झालेला आहे, शारीरिक इजा त्याला झालेली आहे. घातपात सुद्धा व्यवसायामध्ये होत असतात. अनेकदा काही दुष्परिणाम होतात किंवा जाणीवपूर्वक एखाद्याचा व्यवसाय कमी करण्यासाठी किंवा त्याला त्रास देण्यासाठी छळलं जातं. अनेकदा आपण असं पाहतो की आजूबाजूला अनेक अशा दुष्ट प्रवृत्ती आपल्याकडे फिरत असतात की त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीनं मग आपण म्हणतो की एखाद्याची कांदा साठवणुकीचं एखादं गोडाऊन असतं किंवा कांदा चाळ त्याला आपण म्हणतो ती जाळलेली आहे किंवा अचानक असं आपण पाहतो की एखाद्या शेतकऱ्याचं बिचाऱ्याचं काही द्राक्षाची बाग असेल किंवा संत्र्याची बाग असेल, मोसंबीची बाग असेल, ती कोणीतरी कुऱ्हाडीने तोडून टाकलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याकडे घातपाताचा हा जो प्रकार आहे की मोठी उलाढाल करून एखादा बिचारा अनेक ठिकाणी कर्ज काढतो आणि मग ते कर्जाचे हप्ते फेडत असतो आणि मग अचानक जर त्याच्या उत्पन्नाचं जे माध्यम आहे तेच जर निघून गेलं तर त्याला ती कर्जाचे हप्ते देणं अवघड होतं. नैसर्गिक आपत्ती ही सातत्यानं सुरू आहे. आज आपण पाहिलं कोकण, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा वेगळ्या ठिकाणी सांगली असेल, वेगळ्या ठिकाणी अशा आपत्ती येतात. त्यामध्ये भूकंप असेल किंवा पूर असेल किंवा अतिदुष्काळ असेल आणि त्यामुळं नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी लोकांना अडचणी येतात आणि त्यामुळं त्याचा परिणाम हा वसुलीच्या बाबतीमध्ये होत असतो. कारण आपल्या ग्रामीण बिगर शेती पतसंस्था ह्या ग्रामीण भागात काम करतात. अनेक शेतकरी तिथं सभासद असतात. शहरामध्ये सुद्धा अनेक नोकरदार वर्ग किंवा मध्यमवर्गीय किंवा कामगार वर्ग हा जोडलेला असतो आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा परिणाम हा अर्थातच थकबाकीचे वाढण्यावर होतो आणि त्या पद्धतीने नियमित हप्ते हे पतसंस्थांमध्ये येत नाही. व्यवसायाचं निकृष्ट नियोजन हा जो प्रकार आहे हा सुद्धा थकबाकीचा एक परिस्थितीनुसार आलेला प्रकार आहे. आता व्यवसायाचं जे नियोजन त्या कर्जदारानं करायचं आहे तशा पद्धतीनं तो व्यक्ती त्याचं नियोजन करत नाही. आता तो का करत नाही, त्याचे वैयक्तिक गुणदोष काय आहेत त्यावर आपल्याला इथं बोलायचं नाहीये. पण जर एखाद्या कर्जदाराने त्याचं जे व्यवसाय आहे, मग तो कोणताही छोटा मोठा कोणताही व्यवसाय असेल, त्याचं उत्कृष्ट नियोजन जर केलं नाही, वेळ आणि पैसा किंवा आता आपण म्हणतो मनी, मटेरियल, मॅनपॉवर, मार्केटिंग, हे 4M जे आहे ते अतिशय महत्त्वाचे असतात. मॅनपॉवर, त्यामुळं मनी, मटेरियल, मार्केटिंग आणि मॅनपॉवर या गोष्टींमध्ये जर व्यवस्थित नियोजन आपण केलं नाही तर त्याचा दुष्परिणाम म्हणजे परिस्थिती बदलते आणि त्याचा परिणाम हा आपल्या उत्पन्नावर होतो. अर्थातच कर्ज हप्ते आपल्याला वेळेत देता येत नाही. आता ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आपण बोलल्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो मात्र अतिशय भयानक आहे की एखादा व्यक्ती जर जाणीवपूर्वक थकबाकी वाढवत असेल किंवा जाणीवपूर्वक कर्ज हप्ते भरत नसेल तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे की कर्ज फेड करायचीच नाही, कर्ज माफच होईल किंवा आता कोविडमुळं कशासाठी कर्ज द्यायचं किंवा अनेकदा वसुली अधिकाऱ्यांना म्हटलं जातं की तुम्ही आमच्या दारात आलेच कसे, तुमची हिंमत झालीच कशी, आज असं चाललेलं आहे, मग आम्हीच काय करायचं. मित्र हो, एक लक्षात घ्या, जशी आपली गरज असते की आपण कर्ज घेतो तशीच त्या पतसंस्थांनी सुद्धा त्यांचीही गरज असते की तुम्ही जर कर्ज फेडलं तर त्या संस्था चालणार आहेत आणि त्यामुळे दोघांना एकमेकांची गरज आहे. एक जण जर वचन देणारा असेल तर दुसरा वचन स्वीकारणारा आहे. उदाहरणार्थ तुम्ही कर्जदार आहात, तुम्ही वचन देणारे आहात आणि संस्थेनं तुमचं प्रपोजल स्वीकारलेलं आहे, संस्था वचन स्वीकारणारी आहे आणि त्यामुळं कुठल्याही करारामध्ये सगळ्यात पहिलं पाऊल जे आहे वचन देणारा त्यानं योग्य पद्धतीने वागलं पाहिजे. आणि त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की काही लोक जाणीवपूर्वक अशा टोळ्या आता निर्माण झालेल्या आहेत की कर्ज बुडविणाऱ्या यंत्रणा, म्हणजे जो जेवढा कर्ज बुडवतो तेवढा तो मोठ्या त्याचं नाव होतं. अनेक नावं जे आपल्या भारतातून परदेशामध्ये गेलेली आहेत आणि अशा लोकांचा फार मोठा धोका हा वित्तीय संस्थांना बसतो. उदाहरणार्थ, ज्यांना कायद्याबद्दल अजिबात भीती नसते असे लोक यामध्ये येतात. यापूर्वी आपण खूप लाखो लोकांनी ज्या व्हिडिओला पाहिला, असा एक व्हिडिओ आपण पाहिला असेल की त्यामध्ये त्या वसुली अधिकाऱ्याला बोललं जातं की तो माझ्या दारात आलाच कसा सकाळी सकाळी, तुझं हे तू केलंच कसं. तर मित्र हो, एक लक्षात असू द्या, जेव्हा आपण एखादा करार करतो तेव्हा जो कर्ज घेणारा असतो तो प्रॉमिसर असतो, तो ऑफरर असतो, तो ऑफर देतो आणि त्याची ऑफर जी आहे ती
पतसंस्था स्वीकारत असते, त्याची कर्जाचा अर्ज पतसंस्था स्वीकारते. आणि त्यामुळं जो वचन देणारा आहे त्यांनी कराराचं परिपूर्ण पालन केलं पाहिजे. त्यामुळं जो कर्ज घेतो त्याने असं नाही म्हटलं पाहिजे की ज्याला आपण वचन दिलेलं आहे त्या व्यक्तीचा जर एखादा एजंट आपल्याकडे आला असेल, तो कोणत्या वेळी आला, त्याला काही माणुसकी आहे का, त्याला काय कायद्याप्रमाणे तो वागत नाही, तर असं बोलणं चुकीचं आहे. आणि त्यामुळं कायदे मोडणारे लोक एवढे राजरोषपणे तुम्हाला सांगतो फिरतात. आणि अनेकदा आपण ही कर्ज न फेडण्यासाठी अनेकदा आपण न्यायालयीन मार्गांचा सुद्धा वापर करतो. आणि मग लाख रुपयाचं कर्ज ते लोक उद्या न्यायालयामध्ये 2 लाख खर्च करतात, पण आपल्या संस्थेचे 1 लाख रुपये देत नाहीत. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक कर्ज कायदा मोडणारे लोक आहेत. पांढरपेशी गुन्हेगारी हा फार मोठा धोका शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात आहे. त्याला व्हाईट कॉलर क्रिमिनल्स, की जे मोठ्या मोठ्या पदावर असतात, नोकरदार असतात, मोठ्या अधिकारी पदावर असतात. मग त्या अधिकाराचा बडेजाव ते आपल्याला दाखवतात. आणि मग त्याला आपण म्हणतो की प्रभावशाली थकबाकीदार. आणि मग अशाच पद्धतीची ही जी गुन्हेगारी आहे, ही जी षडयंत्र किंवा ही जी टोळ्या आहे, त्या पैसे हे फिरवले जातात अनेक उद्योगांमध्ये बेकायदा. आणि त्यामुळे पांढरपेशी गुन्हेगारी हा सुद्धा एक फार मोठा धोका. गुंडगिरी नावाचा प्रकार आहे. गुंडगिरीमध्ये प्रकारच असतो की त्याला एक दहशत निर्माण करायची असते आणि मग त्यासाठी तो काही ठिकाणी राजकीय पक्षांचाही तिथं एजंट म्हणून काम करतो आणि त्या पद्धतीने आपल्या वित्तीय संस्थांवर मोठी अडचण तो निर्माण करतो. बऱ्याचदा काही लोक काय करतायत की हे जे पैसे घेत आहेत पतसंस्थांमधून किंवा बँकांमधून, ते वेगळ्या ठिकाणी ते डायव्हर्ट करतायत, वळवतायत. ते कारण वेगळं सांगतायत आणि पैशाचा खर्च वेगळ्या ठिकाणी करतायत. आणि त्यामुळं हा पैसा इतरत्र वळवल्यामुळं त्यामधून जर त्यांना तोटा झाला तर आपोआप विपरीत परिणाम हा आपल्या कर्ज वसुलीवर होत असतो. आज आपल्या समाजामध्ये असे अनेक सराईत गुन्हेगार आहेत, त्याला आपण हॅबिच्युअल म्हणतो. हॅबिच्युअल म्हणजे काय की त्यांना भीतीच वाटत नाही. किती लोकांची कर्ज आपण थकवलीत किंवा बुडवलीत याबद्दल त्यांना काही अशी भीती वाटत नाही. आणि मग अशी लोक जी असतात ती फार मोठा धोका हा पतसंस्थांना किंवा बँकांना किंवा वित्तीय संस्थांना असतो. बऱ्याचदा अनेक व्यावसायिक खोटी कागदपत्र किंवा असं दिसतं की नोकरदार सुद्धा खोटी वेतनाचे प्रमाणपत्र सादरी करतात. उदाहरणार्थ कुठेतरी कामाला आहेत, मग तिथं मॅनेजमेंटमध्ये काम करतो, असिस्टंट मॅनेजर, झोनल मॅनेजर, सुपरवायझर, अशा पद्धतीचे बोगस किंवा मोघम स्वरूपाचे वेतनाचे दाखले तयार करतात, मोघम अशा संस्था तयार करतात आणि खोटी कागदपत्र करून बऱ्याचदा पतसंस्थांकडून ग्रुप लोन सुद्धा घेतलेले आपण पाहिलेले आहेत. बऱ्याचदा असं होतं की हे जे त्या पतसंस्थांचे जे संचालक असतात त्या संचालकांची नावं सांगून किंवा संचालक स्वतः सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि अनेकदा आपल्या नावासाठी किंवा आपल्या मोठेपणासाठी किंवा राजकीय वलय असावं म्हणून अशा पद्धतीने चुकीची दबाव तंत्र वापरून पतसंस्थांमधून कर्ज वाटप करतात. त्यामध्ये पद आणि प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न होतो, आपलं नाव निघालं पाहिजे किंवा आपण कोणीतरी मोठे ज्याला आपण म्हणतो की लोकांची कणव असलेले दयाळू मनाचे आहोत हे दाखवण्यासाठी बऱ्याचदा लोकांना कुठल्याही प्रकारे योग्य दखल न घेता कर्ज वाटप केलं जातं. राजकीय वलय जे आहे त्यामध्ये आपल्याला काही होणार नाही, कारण आपलं सरकार आहे किंवा आपले हे ओळखीचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्या संस्थांकडे लोक येतात आणि आपल्याकडेही काही एखाद्याची विश्वासार्हता आहे की नाही याचं तपासण्याचं काही आपल्याकडे मशीन नाही आहे. एखादा आला की तो खुर्चीवर बसला म्हणजे खुर्ची म्हणणार आहे की हा कोटारडा आहे, हा लबाड आहे, असं काही आपल्याकडे नाही आहे. म्हणजे येताना मनुष्य एवढा अशा छान प्रमाणे येतो, नम्रपणे येतो, प्रामाणिकपणे येतो, नमस्कार चमत्कार होतो. चेअरमन साहेबांना खूप त्याचा स्वभाव आवडतो आणि मग अशा पद्धतीनं मॅनेजर साहेबांशी अतिशय विनम्रतेने बोलतो आणि मग कर्ज घेतल्यानंतर तो आपल्याला विचारत नाही. आणि त्यामुळं असे लोक अतिशय धोकादायक हे आपल्या पतसंस्थांच्या थकबाकीबाबत आपल्याला अडचण करणारे असतात. सरकारी पदाचा गैरवापर केला जातो, मोठ्या पदावर असतात आणि मग त्या पदावर जाणीवपूर्वक कर्ज घेतली जातात आणि मग त्या पदाचा ज्याला आपण म्हणतो की अरेरावी करून थकबाकी वाढवण्यामध्ये किंवा थकबाकी न भरण्यामध्ये लोकांचा कल दिसतो. आणि तिथं आपले वसुली अधिकारी सुद्धा बऱ्याचदा ताकदीनं काम करत नाहीत. तर वसुली अधिकाऱ्यांचे अधिकार काय आहेत किंवा काही याच्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. मात्र कारणांमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ही जी सरकारी पदाची मोठ्या मोठ्या पदावरची लोक असतात हे सुद्धा काही ठिकाणी आपल्याला अडचणी करतात, त्यांच्या पदाचा ते गैरवापर करतात. विश्वासघातकीपणा हा सुद्धा आहे. ते आपल्याला सांगितलं जातं की पुढच्या महिन्यात देतो, त्याच्या पुढच्या महिन्यात देतो आणि अशा पद्धतीनं मग वारंवार आपल्या वसुली अधिकाऱ्यांना त्रास होतो.
बेकायदेशीर मार्गांचा अनेकदा अवलंब होतो, की जे कर्ज आहे ते कर्ज घेतल्यानंतर अनेक जे बेकायदेशीर मार्ग आहेत त्यामध्ये ते कर्ज वापरलं जातं. बऱ्याचदा फ्रॉड नावाचा प्रकार, ज्याला आपण अफरातफर किंवा गैरप्रकार आपल्याकडे होत असतो. खोटी कागदपत्र आपल्याकडे अक्षरशः दिली जातात, ते व्यवसाय तिथं नसतात, तो माल तिथं नसतो तरी माल तारण कर्ज दिलं जातं. अशा पद्धतीनं फ्रॉड करून सुद्धा कर्ज ही उचलली जातात. आणि अर्थातच फसवणूक, ज्याला आपण चिटिंग म्हणतो, जे भारतीय दंडसंहितेच्या कलम 409 आणि 420 प्रमाणे ठकवणूक आणि फसवणूक आपण म्हणतो, तर या पद्धतीचं कामकाज करून खोटी माहिती देऊन आपल्याकडून पतसंस्थांकडून कर्जही घेतली जातात. आता थकबाकीची इतरही कारणं असू शकतात की जी आपल्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे कर्ज प्रकरण आलेलं असतं, कर्ज प्रकरण आल्यानंतर ते व्यवस्थित भरलं पाहिजे. कर्जदार आणि जामीनदार समोर बोलवले पाहिजेत, आपल्या समक्ष ते भरलं पाहिजे. बऱ्याचदा कर्जदार नंतर येतो, जामीनदार नंतर येतो. अशा पद्धतीने सगळे दोघं जामीनदार आणि कर्जदार एकासोबत आपल्या मॅनेजर यांच्या खुर्चीच्या पुढं, टेबलच्या पुढं बसले पाहिजेत. व्यवस्थित त्यांनी तो फॉर्म वाचला पाहिजे. व्यवस्थापकांनी त्यांना त्याबाबतच्या जबाबदाऱ्या सांगितल्या पाहिजेत, की जामीनदाराची जबाबदारी काय आहे, कर्जदाराची जबाबदारी काय आहे, आणि त्यानंतर जी तारण आपल्याला दिलेलं आहे त्याची कागदपत्र नीटनेटकी पाहिली पाहिजेत. कारण कार्यालयीन निवेदन जर व्यवस्थित असेल तर फार मोठा धोका हा टळू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की एखादा दस्ता आपल्याकडे येतो, तारण कर्ज असतं, मग तारण कर्जामध्ये आपल्याकडे जे असतं त्यामध्ये आपण आपले चार्टर्ड अकाउंटंट असतात किंवा आर्थिक सल्लागार असतात, त्यांचा आपण अभिप्राय घेतो. आपले वकील असतात, ते वकील त्या जागेवर जातात, खरोखर ते तारण मालमत्ता आहे की नाही त्यांचा अभिप्राय देतात. त्यामध्ये सर्च रिपोर्ट असेल किंवा कर्जाबाबत काय कायदेशीर अडचणी येतात का त्याबद्दल ते आपल्याला बोलतात. त्यानंतर आपले पतसंस्थांचे अधिकारी किंवा शाखांचे अधिकारी त्या ठिकाणी जातात, त्यांची सुद्धा भेट अहवाल असते. उदाहरणार्थ एखादं शॉप असेल तर त्याचं मूल्यांकन काय आहे, बाजारभाव काय आहे, खरेदी किंमत किती आहे हे पाहिलं जातं. मग त्याच्या किती रकमेमध्ये आपल्याला कर्ज देता येईल हे पाहिलं जातं. तर बऱ्याचदा आपण जी खरेदी किंमत आहे ती गृहीत धरली पाहिजे, पण अपवादाच्या स्थितीमध्ये बाजारभाव काय आहे त्या गाळ्याचा किंवा त्या शॉपचा हेही आपण पाहतो. मात्र एक आहे की जर अधिकाऱ्यांनी किंवा सल्लागारांनी जर आपल्याला नीटनेटके किंवा अचूक असे किंवा स्पष्ट असे अभिप्राय नाही दिले आणि अस्पष्ट अभिप्राय दिले किंवा चुकीचे अभिप्राय दिले तर आपण यामध्ये थकबाकीमध्ये खूप आपली तोशीच बसते आणि लाखो कोट्यावधी रुपये फक्त अशा पद्धतीने चुकीचे अभिप्राय तयार केल्यामुळे हे आपल्या पतसंस्थांना बसलेले आहेत. व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, व्यवस्थित तारणाची किंमत पाहिली जात नाही, खोटे दाखले दिले जातात, खोटे अहवाल दिले जातात आणि त्यामुळे सुद्धा पतसंस्था अडचणीत येतात. त्यानंतर कर्जदाराची आणि जामीनदाराची चौकशी करतो आपण. चौकशी म्हणजे असं नाही की पतसंस्थेत आला म्हणजे राहता कुठं किंवा पॅन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का, तर आपण तो जिथं वास्तव्याला आहे त्याची प्रॉपर्टी जिथं आहे तिथं स्वतः आपली माणसं पाठवून किंवा स्वतः संचालक मंडळ सुद्धा जाऊ शकतं की आपल्याला बाबा ह्या व्यक्तीनं 5 लाख रुपयाची मागणी केली, राहतो कुठं, याची शेती कुठं आहे, याचा काय व्यवसाय आहे, आणि आपल्याला शंका आली तर आपण वाढीव तारण सुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्याला शंका आली तर आपण त्याला बोलवू शकतो 4 वेळा की तुला हे कर्ज द्यायचं आहे, तुझं हे सांग. किंवा अशा पद्धतीने आपण स्पॉट व्हेरिफिकेशन हे जर काळजीपूर्वक केलं आणि त्यामध्ये सुसंवाद निर्माण केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला वसुलीमध्ये अडचणी येणार नाहीत. कर्ज अर्ज समक्ष लिहून घेणं, परतफेड क्षमता पाहायचीच नाही, म्हणजे त्याचं काय उत्पन्न आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, तो कर्ज फेडील का याबद्दल किंवा कायद्यानं ते त्याला तशा पद्धतीनं जसं आपण मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये आपण पाहतो, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टमध्ये कलम 7 आहे की 25% रक्कम त्याच्या वेतनाच्या त्याच्या फॅमिलीसाठी आहे. मग खरंच त्याचं जे देय वेतन आहे त्या कर्मचाऱ्याचं, त्या देय वेतनाच्या 75% मध्ये आपली वसुली होणार आहे का? कारण बऱ्याचदा असं होतं की कोर्टामध्ये जरी आपण गेलो 101 मध्ये तरी आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे एका व्यक्तीकडून पगारदार जर तो असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 60च्या 1 प्रमाणे आपल्याला फक्त एखाद्या कर्जदाराकडून फक्त 2 वर्ष वसुली करता येते. मग खरंच 2 वर्ष सलग आपल्याला वसुली होईल का ही पण आपल्याला अडचण त्यामध्ये येते. त्यामुळे परतफेड क्षमता ही आपण पाहिली पाहिजे. तो खरंच सक्षम आहे का, कार्यक्षम आहे का. भले त्याचं उत्पन्न कमी असेल पण काय त्याच्याकडे समजा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, त्याला तो अनुभव आहे का, किंवा वेल्डरचा कोर्स असेल, खरंच त्याने काही व्यवसाय केला आहे का, त्याने काही पैसे कमावलेत का, त्याचं काही बँक खातं आहे का. आपण बँक खातं पाहत चला, कारण हे खूप महत्त्वाचं आहे की एखादा ज्यावेळेस कर्ज मागायला येतो ना त्यावेळेस त्याला किती बचतीची सवय आहे, किती पैशाची उलाढाल तो करतो हे आपल्याला त्यावरून कळतं. आणि त्यामुळे सक्षमता आणि कार्यक्षमता आणि आर्थिक स्थिती पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता
आता चारित्र्याबाबत मात्र हे एक अंतर्गत गोष्ट आहे, हे आपल्याला समोरून दिसत नाही. दिसताना मनुष्य खूप चांगला दिसतो, पण अंतर्मनात तो कसा आहे हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही. मात्र साधारण आपल्याला लक्षात येऊ शकतं की बा व्यक्ती कोणत्या लोकांमध्ये आहे, कोणता त्याचा ग्रुप आहे, साधारणपणे गावामध्ये कोणत्या व्यावसायिकाशी त्याचा संबंध आहे, तो सुद्धा आपल्याला साधारण माहिती होऊ शकते. व्यवसायाचे स्वरूप काय आहे, धोके काय आहेत, असे काही व्यवसाय तो करतोय का, की उदाहरणार्थ त्यामधून धोका निर्माण होतो. उदाहरणार्थ एखाद्याने झेरॉक्स मशीनसाठी समजा कर्ज मागितलं 30,000 रुपये आपल्याकडं, तर झेरॉक्स मशीनचा मेंटेनन्स बाबत काय हे आपण विचारलं पाहिजे. कारण तो जर म्हटलं की मेंटेनन्सची मला माहिती नाही, एखादा व्यक्ती बाहेरून येईल, तर खरंच त्याला त्याचा मेंटेनन्स करता येईल का. तात्पर्य असं की हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की एखाद्या व्यवसायाला कर्ज देताना त्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, त्या व्यवसायामध्ये काही धोके आहेत का. उदाहरणार्थ खाद्यपदार्थासाठी असेल तर खरंच तो व्यवसाय चालणार आहे का, कुठल्या एरियामध्ये तो व्यवसाय आहे, हॉटेल व्यवसाय असेल, स्नॅक बार असेल किंवा अशा पद्धतीने, तर हे सुद्धा आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. यासाठी आपण स्वतंत्र काही माणसं MBA झालेले सुद्धा आपण नेमू शकता. आज वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, शिक्षण संस्थांमध्ये ते शिकवले जातात आणि त्यांची आपल्याला फायदा आपण घेऊ शकतो. त्यानंतर उत्पन्नाचे स्रोत त्याचे आपण पाहिले पाहिजेत की त्याला उत्पन्न येतंय कुठून. म्हणजे कर्ज आपण त्याला दिल्यानंतर आपला कर्जाचा जो हप्ता आहे तो कशा पद्धतीने तो फेडणार आहे. म्हणजे जर 20,000चा हप्ता असेल तर खरंच त्याला लाखाचं उत्पन्न आहे का. तर 20,000चा हप्ता आहे, त्याला जर 25,000चं उत्पन्न असेल तर मग त्याच्या फॅमिलीला तो काय देणार, कुटुंबाला काय देणार, त्याचा व्यवसाय काय करणार. त्यामुळे व्यवसायाची सत्यता आपण पाहिली पाहिजे, स्थिरता आपण पाहिली पाहिजे. आपण जर चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपण एखाद्या पतसंस्थेकडून जर काही फी घेत असाल तर अशावेळी आपण खरोखर आपल्या संस्थेसाठी किती योगदान द्यावं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपली संस्था कशी सुरक्षित होईल आणि ही थकबाकी नावाचा प्रकारच होणार नाही एवढं आपण सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि त्या व्यवसायाची स्थिरता आणि सत्यता आपण पाहिली पाहिजे. एखादा व्यक्ती व्यवसाय करताना तो वैध आहे का. कारण हे पण महत्त्वाचं आहे की जर असा काही व्यवसाय असेल की त्यामध्ये तो चुकीचा असेल आणि मग त्याला पकडलं गेलं, त्याच्यावर काय कारवाई झाली तर अर्थातच त्याचा संपूर्ण धंदाच बंद होणार आहे. त्यामुळे हे पण आपण पाहिलं पाहिजे. कर्ज वसुलीबाबत आपण एखादं कर्ज दिल्यानंतर ते वसुलीला सुरक्षित आहे का, काय अडचणी आहेत. समजा एखादं तारण असेल, मग तारण त्याच्या नावावर आहे का, मग तारण किती रकमेचं आहे. उदाहरणार्थ समजा 4 लाखाचं आहे आणि बाजारभाव आता 15 लाख आहे. मग तुम्ही 15 लाखाचं जर तिथं संस्थेला दाखवलं तर ते चुकीचं आहे. कारण मूळ त्याची खरेदी किंमत 4 लाख आहे, बाजारभाव 15 लाख आहे, बरोबर आहे. पण काहीतरी आपल्याला मार्ग शोधावा लागेल. कारण खरंच विक्रीला काढलं तर खरंच 15 लाख मिळतील का हा एक प्रश्न असतो. बांधकाम कसं झालेलं आहे, नक्की तो गाळा कुठं आहे, पूर्वेला पश्चिमेला कोणत्या दिशेला आहे, खरंच त्यामध्ये व्यवसाय होणार आहे का. आणि त्यामुळं प्रथम आपण कर्ज देताना ते सुरक्षित आहे का, ते लाभदायक आहे का. त्यानंतर खरंच एखाद्या तारणावर कर्ज दिलं तर तात्काळ आपल्याला त्याचं रोखीकरण करता येईल का. म्हणजे काय की तात्काळ जर 101ची प्रकरणाची कारवाई केली तर लगेच आपल्याला तात्काळ त्यातून आपल्या कर्जाची रक्कम वसूल होणार आहे का. आणि यामध्ये एक महत्त्वाचं आहे की NPA जर काळजीपूर्वक काढला नाही तरी आपल्याला मोठी अडचण ही येत असते. बऱ्याचदा असं होतं की कायदा, नियम आणि पोटनियम याचं पालन न करता कायदा, नियम आणि पोटनियम ह्या तरतुदींचं, उदाहरणार्थ कार्यक्षेत्राच्या बाहेर कर्ज वाटणं. पोटनियम काय सांगतो की कार्यक्षेत्रात कर्ज वाटा. आपण समजा पुणे जिल्ह्यामध्ये आहोत, आपण सांगलीच्या व्यक्तीला कर्ज वाटतो, मग सांगलीला आपल्याला जाणं दुरापास्त होऊन बसतं. बऱ्याचदा तिथले जिल्हाधिकारी आपल्याला त्यामध्ये सांगलीमध्ये जर एखादं घर असेल तर तिथले माननीय जिल्हाधिकारी आपल्याला जे काही सहकार्य करायचं ते वेळेत करू शकत नाही आहेत, आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही आहे. आणि त्यामुळं कायदा, नियम आणि पोटनियमाचं बारकाईनं पालन झालं पाहिजे. त्याची पायमल्ली झाली तर आपल्याला अडचणी येत आहेत. त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर तारण मालमत्ता जी आहे त्याची सत्यता आपण पडताळली पाहिजे. त्याचं योग्य मूल्यांकन हे आपले जे आर्थिक सल्लागार असतील त्यांनी केलं पाहिजे आणि ते योग्यच असलं पाहिजे. ते एकदम वाढीव नको आहे. तारण विक्री योग्य असलं पाहिजे. अपुरं तारण असेल तर आपल्याला अडचणी येत आहेत. तारणाची वेळच्या वेळी आपण तपासणी केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की माल तारण कर्ज दिलेलं आहे, खरंच त्या दुकानात तो माल आहे का. आपण जर 2 लाख रुपये कर्ज दिला असेल तर खरंच त्याच्या दुकानामध्ये 4 लाख रुपये माल असतो का. कारण जो माल आहे 4 लाख, ते 4 लाख माल आहे म्हणून आपण त्याला 2 लाख कर्ज दिलेलं आहे. म्हणजे जे कर्ज उचल केलेली आहे त्याच्या दुप्पट रकमेचा माल त्याच्या दुकानामध्ये सातत्याने पाहिजे, तो कायमस्वरूपी पाहिजे. मग खरंच त्यांनी तो माल खरेदी केलाय का, त्याच्या पावत्या आहेत का, मालाच्या विक्रीच्या पावत्या आहेत का, हे सुद्धा त्याला आपण भेट अहवाल म्हणतो ते करून आपण केलं पाहिजे. आणि त्या मालाची तपासणी सुद्धा आपण केली पाहिजे. त्याच पद्धतीनं कर्ज मागणी कारणाप्रमाणे कर्जाचा वापर केला नाही तर आपल्या सहकार कायद्यामध्ये सुद्धा तरतूद आहे की आपण
ते संपूर्ण कर्ज, उदाहरणार्थ समजा आपण 100 रुपये कर्ज दिलेलं आहे आणि दर महिन्याचा हप्ता 10 रुपये आहे, पण असं जरी असलं की तुम्हाला कळालं की ते कर्ज योग्य वापरलं जात नाही, तर संपूर्ण कर्ज आपण एक रकमी 100% कर्ज वसूल करू शकता. ही आपल्या सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे आणि याच्या आधी आपण त्याची मांडणी केलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. त्याप्रमाणे कर्जाचा दुरुपयोग करणारे लोक असतात. बऱ्याचदा चंगळवाद नावाचा प्रकार असतो की कुठंतरी फॉरेनला फिरायला जाणं किंवा काहीतरी हौस मौज करणं, आणि त्यामध्ये अनेक लोक हा पैसा कर्जाचा खर्च करतात. त्यानंतर प्रथम चल संपत्तीवर टाच आणणे आणि नंतर अचल संपत्तीवर. जरी आपल्याला अचल संपत्ती तारण मॉर्गेज आपण केलेलं असलं तरी आपण जर आपला एक नियम 107 पाहिले किंवा दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 यामधलं कलम 60 पाहिलं, तर सगळ्यात प्रथम वसुली करताना त्याची जी चल संपत्ती आहे त्यावर आपल्याला अटॅचमेंट आणायची असते. आपण काय करतो, जे आपल्याकडे मॉर्गेज आहे त्याच्यातून वसुलीचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे कायद्याची प्रक्रिया आपण चुकवतो आणि मग त्याचाच कायदेशीर सल्लागार ज्या थकबाकीदाराचे असतात ते गैरफायदा घेतात आणि आपल्या तशा पद्धतीने मोठा विलंब त्यामध्ये होत असतो. आता यापूर्वी आपण जे विविध कर्जाचे प्रकार पाहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या कर्जाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय कागदपत्र घ्यायची आहेत हे अतिशय विस्तृतपणे आपण बोललेलो आहोत. मग ते ताबे गहाण असेल ज्याला आपण सोने तारण म्हणतो, किंवा नजर गहाण असेल ज्याला आपण वाहन तारण म्हणतो किंवा माल तारण म्हणतो, किंवा स्थावर ज्याला आपण मॉर्गेज म्हणतो, त्यामध्ये आपण कोणती कागदपत्र घ्यावीत, किंवा पगार तारण कर्ज असेल, तर हे आपण विस्तृतपणे दिलेलं आहे. मात्र आपला हा जो मुद्दा होता की त्यामध्ये आपण हे बोलतोय किंवा आवश्यक कागदपत्र काय असावीत, आणि त्यामुळे परत एकदा आपण ती महत्त्वाची जी कागदपत्र आहेत की ती आपल्याला घेणं आवश्यक आहे. तारणी असेल किंवा विना तारणी कर्ज असेल तर ते आपण इथं मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ आर्थिक हिशोबी पत्रकं असतात व्यवसायाच्या बाबतीत, त्या कर्जदाराची ती आपण घेतली पाहिजेत. वास्तव्याचा पुरावा आपण घेतला पाहिजे. मग त्यामध्ये रेशनिंग कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वीज बिल असेल. KYC पूर्तता म्हणजे काय, नो युअर कस्टमर अतिशय महत्त्वाचा आहे की तो व्यक्ती त्याचा व्यवसाय काय आहे, तो कोणत्या लोकांमध्ये बसतो, कोणत्या प्रकारे त्याला उत्पन्न मिळतं. साधारणपणे KYC ही आपल्या खातेदाराची एकंदरीत ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हे आपण KYC मध्ये पाहत असतो. नोकरदार जर कर्ज मागायला आला तर मागील 3 महिन्यांचा दाखला घ्या, सतत 3 महिन्यांचा. उदाहरणार्थ जर तो जूनमध्ये आला तर मे असेल, एप्रिल असेल, मार्च असेल, ह्या 3 महिन्यांचे दाखले त्याच्याकडून घ्या. कारण त्यामुळे आपल्याला सातत्य कळतं की बाबा त्याच्या हातामध्ये नक्की किती वेतन येते, कपात किती होते हे पाहण्यासाठी हे आपण केलं पाहिजे. त्यानंतर कलम 49 जे आपल्या सहकार कायद्यामध्ये आहे ते अंडरटेकिंग आपण मालकाचं घेतलं पाहिजे आणि त्या कर्ज मागणीदाराचं पण घेतलं पाहिजे. मात्र विश्वासाचा माणूस असेल आणि जर एखाद्या मालकानं किंवा एम्प्लॉयरनं दिलं नाही तरी हरकत नाही, आपण विश्वास पाहून त्याला कर्ज देऊ शकता. स्थावर मिळकतीच्या बाबतीमध्ये सर्व चल ज्याला आपण अचल संपत्ती म्हणतो, मग खरेदी खत असेल, सातबारा असेल, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असेल, कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट, प्रॉपर्टी कार्ड, कॉर्पोरेशनच्या परवानग्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानग्या, मालमत्ता कर, इतर कर भरल्याच्या पावत्या, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. कुठल्याही अचल संपत्ती ज्यावेळेस आपण कर्ज देतो त्यावेळेस मूल्यांकनाचा दाखला हा महत्त्वाचा आपल्यासाठी असतो. कारण का की ती अचल संपत्ती नक्की किती किमतीची आहे, त्या होणाऱ्या किमतीच्या 50% किंवा 75% पर्यंत आपण कर्ज देत असतो. त्यानंतर शोध अहवाल हा साधारणपणे मूल्यांकन दाखला जसा एखादा चार्टर ज्याला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर करू शकतो, कारण त्याचा तो इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली असते. तशा पद्धतीने सर्च रिपोर्ट हे वकिली क्षेत्रात ते वकील मंडळी करतात. साधारणपणे कायद्याप्रमाणे आपल्याला 13 वर्षांचा आवश्यक आहे, पण प्रचलित प्रथा जी आहे की मागील 3 वर्षामध्ये त्या अचल संपत्तीबाबत, मग जमीन असेल किंवा इमारत असेल, कुणी त्याच्या संपत्तीबाबत व्यवहार केलेला आहे तर ती माहिती आपण शोध अहवालामध्ये घेऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कर भरलेले आहेत का याची आपण बारकाईनं पाहणी करावी. दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन, ज्याला आपण सब रजिस्ट्रार म्हणतो, त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊनच आपण तारण गहाणखत केलं पाहिजे. कुठल्याच प्रकारे नोटरी वगैरे ते करू नका. आणि एखादं कर्ज जर 5 वर्षासाठी आपण दिलं आणि किंवा 7 वर्षासाठी दिलं आणि मग त्यांनी कर्जफेड केल्यानंतर तेच तारण गहाणखत जे रजिस्टर्ड केलेलं आहे दुय्यम निबंधक कार्यालयात तेच पुढच्या कर्जासाठी वापरू नका. म्हणजे कर्जाचं नूतनीकरण करताना आपल्याला परत दुय्यम निबंधक कार्यालयात जावं लागतं, याची काळजी घ्या. आपण काय करतोय, बऱ्याचदा तेच दस्त पुढच्या कर्जासाठी वापरतो, हे करणं चुकीचं आहे. त्यानंतर मागील 3 वर्षामध्ये आयकर जो भरलेला आहे त्याची विवरणपत्र घेत चला, कारण त्यातून एक शाश्वतता येते की बाबा किती उलाढाल या व्यक्तीची होते आहे. इतर सूचनांमध्ये जर आपण पाहाल तर नमुना प्रतिज्ञापत्र म्हणजे काय की तो कुठं कोणत्या सहकारी बँकांचा किंवा पतसंस्थांचा किंवा कोणत्या प्रकारच्या संस्थांचा जो सभासद आहे
तो आपल्याला लिहून देतो की मी फक्त एकाच पतसंस्थेकडून कर्ज घेणार आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नंतर कलम 48 प्रमाणे आपल्याला एक विशेष सुविधा दिलेली आहे की एकूण येणे कर्जाच्या 20% आपण शेतीसाठी कर्ज वाटू शकतो. मात्र शेतीसाठी आपल्याला कर्ज वाटायचं असेल तर आपल्याला शेअर्स फक्त 2% घ्यावे लागणार आहे आणि त्याच्याकडून एल फॉर्म हा भरून घ्यायचा. एल फॉर्म हा आपल्याला नियम 1961 मध्ये दिलेला आहे आणि त्यामुळं कलम 48 प्रमाणे आपण शेतीसाठी कर्ज घेत असाल तर एल फॉर्म आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. व्यवसायाबाबतची उत्पन्नाबाबतची पुरावे घेत चला. त्यानंतर बऱ्याचदा मुद्रांक शुल्काकडे आपण खूप दुर्लक्ष करतोय. आपण मुद्रांक शुल्क कायदा 1958चं परिशिष्ट 1 पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या कर्ज प्रकारानुसार आपल्याला किती मुद्रांक शुल्क भरायचं आहे अतिशय व्यवस्थितपणे कायद्यात मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ समजा अचल संपत्ती मॉर्गेज वगैरे असेल तर जमीन असेल तर एकूण रकमेच्या एकूण जमिनीच्या किमतीच्या 3% असेल किंवा एखादा सोनेकरण असेल तर लाखाला 100 रुपये. अशा पद्धतीनं स्टॅम्प ड्युटी किती घ्यावी हे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. आणि संस्थांनी जरी मॉर्गेज केलं किंवा इतर प्रकारामध्ये त्यांनी स्टॅम्प भरलेले असले स्टॅम्प ड्युटी भरलेली असती तरी आपण सुद्धा आपल्या संस्थेबरोबर व्यवहार करतो म्हणून आपण सुद्धा मुद्रांक शुल्क हा भरणा करून घेतला पाहिजे. आता थकबाकी जी वाढते ज्याला आपण थकबाकीची कारणं आता आपण पाहिली आणि ही थकबाकीची कारणं ही खऱ्या अर्थानं आपल्याला अडचणीची होतात. आता थकबाकीचे विपरीत परिणाम आपल्या पतसंस्थांवर किंवा बँकांवर होत असतात. तर विपरीत परिणामामुळे आपल्याला असं दिसतं की संपूर्ण आपली जी व्यवस्था आहे आर्थिक घडी ही आपली विस्कटते. आता यामध्ये काही मुद्दे जर आपण पाहिले तर एकतर थकबाकी झाली ती 24 महिन्याच्या पुढं केली की आपल्याला माहिती आहे 50% आपल्याला NPA तरतूद करावी लागते. हे संशयित 1, संशयित 2, संशयित 3. मग अशा पद्धतीनं ज्या वेळेस थकबाकी वाढते अर्थातच ते कर्ज NPA मध्ये जातं. एकदा ते NPA मध्ये गेलं की जर 20%च्या पुढं एकतर आपल्याला थकबाकी 5% पर्यंत ठीक आहे, NPA 5% पर्यंत ठीक आहे. मात्र NPA 5%च्या पुढं गेला आणि तो जर 20% पर्यंत गेला तर ऑटोमॅटिक आपली जी समाजातली पत किंवा दर्जा आहे तो ढासळतो. कारण जर आपल्याला हा NPA 20% पेक्षा थकबाकी जर 20% पेक्षा जास्त गेली तर आपोआपच आपला वर्ग हा लेखापरीक्षक हे एक पायरीनं कमी करू शकतात. म्हणजे अचा ब वर्ग होऊ शकतो आणि त्यामुळं जेवढी अनुत्पादक जिंदगीमध्ये वाढ होते त्याचा विपरीत परिणाम हा ऑडिट वर्गावर होतो. आणि एवढंच काय पण कर्ज वाटप करताना किंवा ठेवी स्वीकारताना सुद्धा आपण नियामक मंडळाच्या सूचना पाहिल्या तर संस्था अ किंवा ब वर्गात असावी किंवा संस्थेची जी थकबाकी आहे किंवा NPA आहे ते 5%च्या आत असावं या सूचना आपल्याला केलेल्या आहेत. त्यामुळे अनुत्पादक जिंदगीमध्ये वाढ झाली तर विपरीत परिणाम हा आपल्या पतसंस्थेच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यानंतर जर अशा पद्धतीने थकबाकी वाढत गेली तर नफा तोट्यावर परिणाम होतो. आपला नफा कमी होतो. नफा कमी झाला की आपल्याला वेगळ्या प्रकारचे निधी भांडवली निधी उभारता येत नाहीत. मग त्यामध्ये इमारत निधी, लाभांश समीकरण, गुंतवणूक चढवता निधी असते, सभासद कल्याण, त्यानंतर सेवक कल्याण, भविष्य त्याला आपण म्हणतो की निवडणूक निधी असतो, प्रशिक्षण निधी असतो, सामाजिक बांधिलकी निधी असतो, धर्मादाय निधी असतो, तंत्रज्ञान व विकास निधी असतो. असे विविध प्रकारचे निधी आपल्याला संशोधन बुडीत कर्ज निधी असतो. विविध प्रकारचे निधी हे आपल्याला नफ्यातून काढायचे असतात आणि ते स्वतंत्र गुंतवायचे सुद्धा असतात. नफा जर आपला कमी होत गेला तर त्याचा विपरीत परिणाम हा जो आपला भागधारक आहे त्याला पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला लाभांशाचा दर देता येत नाही. जसं आपण म्हणतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण 14% डिव्हिडंड दिलेला आहे पण ते बोलणं आपल्याला शक्य होत नाही जर आपला नफ्यावर विपरीत परिणाम झाला आणि आपली थकबाकी वाढली तर आपले जे आपल्या संस्थेचे जे मूळ स्तंभ आहे ज्याला आपण मालक म्हणतो ते भागधारक ते सुद्धा अडचणीत येतात. अर्थातच ठेवीदारांमध्ये सुद्धा अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि भत्त्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. कारण शेवटी कर्मचाऱ्यांचं वेतन किंवा व्यवस्थापन खर्च हा कुठून करणार? नफा झाला तर. नफा कमी झाला तर डिव्हिडंड कमी देता नफ्यातून निधी उभारता येत नाहीत आणि मग कर्मचाऱ्यांची वेतन वाढ आपल्याला वेळेस करता येत नाही किंवा कर्मचाऱ्यांना इतर भत्ते सेवा नियम तयार करणं त्या पद्धतीने भत्ते देणं किंवा सेवक कल्याण निधी ज्याला आपण म्हणतो की कुटुंबासाठी आपल्याला काही खर्च त्यांच्यासाठी करता येत नाही. आता एक यामध्ये होतं की जसं थकबाकी वाढत जाईल तसा तो कर्जदार त्याला जर काही प्रतिकूल लोक भेटले तर अशा वेळी तो न्यायालयीन मार्गाचा वापर करतो. आता आपल्याकडे 101 प्रक्रिया आहे मात्र ती 101 प्रक्रियेमध्ये जाताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यामध्ये जर आपण टाळाटाळ केली आपला वसुली अधिकारी त्यामध्ये कमी पडला तर आपोआप तो कर्जदार काय करतो? न्यायालयीन मार्ग हा अवलंबतो. वास्तविक दिवाणी न्यायालयामध्ये आपली थकबाकीचा विषय हाताळण्याचा काही संबंध नाही आहे. कारण माननीय उच्च न्यायालयाने हे वेळच्या वेळी सांगितलेलं आहे की स्वतंत्र व्यवस्था आहे आणि 101
101 जर आपण नियम 107 पाहिला तर त्यामध्ये पहिलंच म्हटलेलं आहे की हा जो वसुलीचा दाखला आहे, नियम 107 मध्ये एक असं म्हटलेलं आहे की हा जो वसुलीचा दाखला आहे हा जणू काही दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीशाचा दिलेला आदेश आहे. असं असताना सुद्धा अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये दिवाणी न्यायालयामध्ये या थकबाकीच्या केसेस दाखल करून घेतल्या जातात. हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आता यामधून काय होतं, मोठा विलंब होतो, पैसा खर्च होतो, स्टे ऑर्डर आपल्याला मिळते, मग अपिलामध्ये आपण जातो, 90 दिवस पूर्ण होतात आणि मग अचानक माननीय जज साहेब आपल्याला म्हणतात की असं करा तुम्ही लोक अदालतमध्ये हे सोडवून घ्या. पण इथं 101 ची प्रक्रिया आहे. हे जर सुरुवातीला जर सन्माननीय न्यायालयाने सांगितलं की 101 हे एक ताकदीचं कलम आहे, त्या मार्गाने तुम्ही जा, तरीही केस दाखल करून घेतल्या जातात. आणि त्यामुळं आपली जी वकील मंडळी आहे त्यामध्ये तशा पद्धतीने आपल्याला न्यायालयीन बाबतीमध्ये आपल्याला त्रास होतो आणि मग ती अपील प्रक्रिया असते. अपील म्हटलं की पुन्हा वेळ जातो. एकंदरीत लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. कायदा म्हणजे जणू काही एखाद्याला टाळायचं किंवा एखाद्याला त्रास द्यायचा असं हत्यार म्हणजे आता कायदा झालेला आहे. आणि त्यामुळं कायद्याकडं बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा किंवा कायद्याचे जे पालक आहे, ज्याला आपण म्हणतो की कायद्याचे सल्लागार आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा त्यामुळे अडचणीत येतो. बऱ्याचदा असं होतं आहे की जप्ती आणि वसुलीची अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असते. बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की अचल संपत्ती असेल तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत घ्यावे लागतात. आणि त्यामुळं एखादं घर जर शेतघर तारण असेल आणि ते जर वस्तीमध्ये असेल तर 8 आपल्याला तारण आपण घेतलेला असतो. मग 8 म्हटल्यानंतर आपल्याला राहतं घर वसुलीमध्ये घेता येत नाही, लिलाव करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जप्ती आणि वसुली ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण अशा अनेक पतसंस्था पाहतो की ज्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे व्यवहार आहेत, मात्र कुठल्याही प्रकारे कायदेशीर मार्गाने ते 101 किंवा इतर कुठल्याही मार्गाने ते गेलेले नाही आहेत. तर अतिशय ज्याला आपण म्हणतो समन्वयाच्या माध्यमातून थकबाकी वसुली त्यांनी केलेली आहे. एकंदरीत एक आहे की थकबाकी जशी वाढेल तसं आपलं आर्थिक स्थैर्य हे धोक्यात येईल. एकदा आर्थिक स्थैर्य धोक्यात आलं की वर्गावर परिणाम होईल, लेखापरीक्षण वर्गावर परिणाम झाला की ठेवी देण्यावर परिणाम होईल. लोकांच्या ठेवी आपण वेळेत परत करू शकत नाही. एकदा ठेवी वेळेत परत करू शकत नाही तर आपोआपच आपल्या ठेवीदारांमध्ये आपल्याबद्दल अविश्वासाचं किंवा संशयाचं वातावरण होतं. आणि एकंदरीत आपण पाहिलं की मार्केटमध्ये सुद्धा पतसंस्थांबद्दल अनेक लोक जाणीवपूर्वक खोटा आणि खोडसाळ प्रचार करतात आणि मग त्या पद्धतीने आपल्या पतसंस्थेबद्दल सुद्धा संशयाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि मग आपल्याला पुरेसा कर्ज पुरवठा सुद्धा करण्यामध्ये अडचणी येतात. विविध कर्जाचे प्रकार आपल्याला हाताळता येत नाहीत आणि मग यामधून एक दिसतं की थकबाकी होणं अर्थातच व्यवस्थापनाचं अपयश आहे. थकबाकी वसुली हे काही सेवकांचंच काम नाहीये, तर सगळ्यात जास्त म्हणजे जे संचालक मंडळ आहे त्यानं 24 तास झोकून देऊन थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. बऱ्याचदा संचालक मंडळ हे जर शांत राहिलं आणि वसुलीसाठी पुरेपूर तनमन धनाने प्रयत्न नाही केले तर आपली पतसंस्था ही अडचणीमध्ये येते. आणि अर्थातच आपल्याकडे जर पुरेसं मनुष्यबळ नसेल तर वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा आपल्याला देता येत नाही. वसुली अधिकारी असेल तर त्यानंच आपल्या संस्थेमध्ये पण तो काम करतो, दिवसभर काम करतो, वेळ मिळाला की सकाळी संध्याकाळी वसुलीला जातो आणि त्यामुळे वाढीव मनुष्यबळ आपल्याला नेमावं लागतं आणि त्यामुळं वसुली वेळच्या वेळी होणं हे आवश्यक आहे. आणि एक त्यामुळं होतं की समन्वयास धोका होतो, आपलं कॉर्डिनेशन राहत नाही, सेवकांमधलं समन्वय राहत नाही, सेवक आणि संचालकांमधला समन्वय राहत नाही आणि सभासद आणि संचालक यांच्यासुद्धा समन्वय राहत नाही आणि सभासद आणि सेवक यांच्यामध्ये सुद्धा एक दुफळी निर्माण होते आणि एकमेकांमध्ये विसंगती किंवा वादाचा विषय निर्माण होतो. आणि त्यामुळं थकबाकी वेळेत वसूल व्हावी यासाठी आपण नियोजन करणं आवश्यक आहे. मित्रहो, आपण हे जे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ते आपल्या सहकार चळवळीमध्ये पतसंस्था असतील किंवा विविध प्रकारच्या संस्था असतील आणि एकंदरीत त्या चळवळीमध्ये काम करणारे सेवक, संचालक, अधिकारी वर्ग यांना जास्तीत जास्त आपण प्रबोधन करण्याचा मार्ग निवडलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आपलं हे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. धन्यवाद.